आणि शासनाचा कर्मचारी आहेस म्हणून त्याचा उपकार करायला लागेल का? मेहरबानी करा, तुम्हाला काम करायचं नाही, तुला हानी. कोरोचित बस थांबत नसल्याने सरपंच ग्रामस्थांनी अडवली बस. संबंधित अधिकाऱ्यांना घेतले बोलावून. काही काळ वाहतूक ठप्प. कोरोचीमध्ये बस थांब्यावर बस थांबत नसल्याने व त्यामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानामुळे सरपंच व ग्रामस्थांनी एसटी बस थांबवली व संबंधित अधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत एसटी सोडणार नाही अशी भूमिका यावेळी घेण्यात आली. कोरोचीतून हातकणंगले इचलकरंजी येथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या शहरात शिक्षणासाठी जात असतात, पण एसटी बस थांबा असूनही बसेस थांबत नाहीत. त्यामुळे वेळेत विद्यार्थ्यांना शाळेला व कॉलेजला जाता येत नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे व या आधीही निवेदनाद्वारे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर असले प्रकार थांबले होते, परंतु पुन्हा असले प्रकार घडू लागल्याने संतप्त झालेल्या सरपंच व गावकऱ्यांनी एसटी बसच अडवली व जोपर्यंत कोणी जबाबदार अधिकारी येत नाही तोपर्यंत बस सोडणार नाही असा पवित्रा यावेळी ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. गाव तिथे बस असे ब्रीदवाक्य घेऊन मिरवणाऱ्या परिवहन मंडळाची बस अनेक निवेदने आंदोलने करूनही बसेस मात्र स्थानकावर थांबत नसल्याने विद्यार्थ्यांसह महिला वयोवृद्धांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागते व त्यातच बस थांबली तर बस थांबा सोडून 100 मीटरवर जाऊन थांबते. त्यामुळे वयोवृद्ध असणाऱ्या नागरिकांना एसटी जवळ जाताना त्यांची दमछाक होते. त्यामुळे एसटी बस या नियमित थांबणाऱ्या जागेवरच थांबाव्यात. वेळोवेळी सरपंच, पालक, ग्रामस्थांनी निवेदन देऊनही विनंती करूनही मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ सरपंच यांच्या संयमाचा बांधा फुटला व विद्यार्थिनींना न घेताच निघालेली एसटी बसला सरपंच ग्रामस्थांनी अडवली व जोपर्यंत जबाबदार अधिकारी येत नाही तोपर्यंत बस सोडणार नाही असा पवित्रा यावेळी घेतला. तर यावेळी सहाय्यक वाहतूक अधीक्षक शिल्पा थोरात मॅडम या कोरोची येथे आल्या. सरपंच व ग्रामस्थांनी संबंधित चालक निसार खान याच्यावर कारवाई करा असा पवित्रा यावेळी घेतला. तेव्हा सहाय्यक वाहतूक अधीक्षक शिल्पा थोरात यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. प्रत्येक स्टॉपला गाडी थांबवावी असे यावेळी सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी बस सोडली. यावेळी सरपंच संतोष बोरे, पोलीस पाटील सावकार हेगडे, अरुण शेट्टी यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा. मॅडम, आमच्याकडे विद्यार्थी इचलकरंजीला जाणार आहेत, काही हातकणंगलेला जाणार आहेत, काही कोल्हापूरला कॉलेजला आहेत. त्याच्यामध्ये मुले आहेत, पण एसटी डेपोतनं तुमच्या ज्यावेळी एसट्या सुटतात त्या एसट्या ह्या थांब्यावरती थांबत नाही. आता पालकांची गेली 2-3 वर्ष आमच्याकडे तक्रार होती, मध्ये आले ते सगळे केल्यानंतर आता ह्या वर्षी परत ह्या आणि ही नाटकांची चालू झाली आणि ह्याच्यामुळे काय व्हायला लागलंय, नुकसान होण्याची सामान तक्रार पगाराची ती म्हणून मला थांबवलं. विचारा कुंभोजवाला पुढे जात नाही मॅडम. 2 मिनिटं तुम्ही मला आलेल्या शिविका दिली सांगा. तुम्ही नव्हता आणि मी उतरून तुला लक्षात ठेव आणि शासनाचा कर्मचारी आहेस म्हणून त्याचा उपकार करायला लागेल का? मेहरबानी करा, तुम्हाला काम करायचं नाही, तुला हानी उतरून सोडणार नाही. सगळं बघूयात. निलंबित होणार नाही. मी चौकशी करते सगळी काय काय झालं. केस पडावं एवढ्याच विषय तुम्हाला पाहिजे. काय बरं पडणार आहे आम्हाला? दुसरी गोष्ट सांगतो मॅडम, येतो दुसरी गोष्ट आपल्याला पिकनिक पाणी चढतंय, कशाचं पाणी पावसाळ्यात आणि लेडीज कधी पोरी शाळेला पडला म्हातारा माणसं बायका बघतात आणि पुढे गाडीतून तुमचा स्टॉप कुठं आहे? किती स्टॉप स्टॉप इथं असतोय, तिथं जाऊन थांबल्यात ते म्हातारा माणूस आणि बायकांनी बघून पाणी अंगावर उडवायचं. मला माझी तुम्हाला मी मध्ये 2-3 गाड्या पकडल्या आणि वरनं मला पुढे जाऊन दाखवतात. आम्ही नसेल तर उद्यापासून आम्ही रोज सकाळी 7 ते 10 आम्ही हे कामच करणार आहे. पालक लोक नाही साहेब, आता 2 वर्ष झाली काही तक्रार नव्हती. 2 वर्ष मॅडम जर उद्यापासून आम्ही मला तक्रार त्यानंतर एकही तक्रार नाही. गाड्या व्यवस्थित थांबवतात. आता हे तुमचा माणूस म्हणतो की आम्ही तुम्ही पत्रकाराकडे घ्या. मॅडमांनी जरी कारवाई नाही केली तर आमच्या लक्षात ठेवा, आमच्या गावाच्या वतीनं मागणी आहे. निसार खान नावाचे जे चालक आहेत तिने विद्यार्थ्यांना जाणून बुजून स्टॉपवरती घेतलेलं नाही, त्यामुळे त्यांचं शालेय नुकसान झालेलं आहे.
आणि म्हणून निसार खान नावाच्या चालकावरती एसटी डेपोने जर कारवाई नाही केली तर एसटी महासंचालकाला आम्ही गावाच्या वतीने निवेदन देऊ आणि जिल्ह्याच्या एसटी डेपोचे जे मॅनेजर आहे त्याला आम्ही या ठिकाणी पालक वर्ग सगळे घेऊन आम्ही ग्रामपंचायतीचे सगळे पदाधिकारी घेऊन त्या ठिकाणी भेटू. जोपर्यंत यांच्यावरती कारवाई होणार नाही तोपर्यंत ही प्रोसिजर थांबणार नाही. आणि आमची विनंती आहे तुम्हाला की उद्यापासून 7 ते 10 पर्यंत 11 वाजेपर्यंत जे विद्यार्थी एकही विद्यार्थी जर एसटी डेपोतून एसटीतून मिस झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुमची एसटी डेपो असेल. आणि त्याच्या संदर्भात जर उद्यापासून आणि हेच रडगाणं झालं तर आम्ही एसटी या ठिकाणी कोरोजीत एक एसटी तुमची जाऊ देणार ते लक्षात ठेवा. हा तुम्ही तुमच्या पद्धतीने कारवाई करा. कारवाई झाली पाहिजे. गेली 2 वर्षात आम्ही नाही ना तक्रार केली. हा मग आता परत चालू झाले नाटकांची महिला का घेत नाही ते पण विचारा. टायमिंगच 10:10 आहे साहेब. आम्हाला तरी मी 10ला लावले कारण 10:10 असून दे 10:05 कायम असतात बघा. तुम्ही पण एसटी डेपोतली गाडी द्या तिनं थांबलंच पाहिजे. तुमची एक्सप्रेस आहे का बिना वाहत बिना थांबाय का अजून मॅडम चेक करा गाडी तुमची अजून करा अजून चेक करा अजून खोटं बोलू नका. तुमचा बिना वाहत बिना थांबाय काय आम्ही मान्य करू. तुमची एक्सप्रेस गाडी आहे का आम्ही मान्य करू. पण तुमचा थांब्यावर सगळ्या राहायचं असताना तुम्ही का थांबत नाही. तुम्ही पुढे आला म्हणून आम्हाला अडचण सांगायची नाही. मी पुढे आलो म्हणून थांबलो नाही म्हणजे मागच्या बरोबर असं आहे का तुम्हाला त्यासाठी सरकार तुम्हाला तसं नेमले का त्याच्यासाठी प्रत्येकाला इथं घ्यायचाच आहे. नसला की त्या खाली कारवाई करा. एकावर कारवाई झाली की बाकीचे सगळे सुधारतील. नसेल तर आम्हाला गावाला ड्युटी करायला लागेल 7 ते 10 एवढाच विषय आमचा. आम्ही मोकळे त्या कामातच आहे. कंट्रोलर चला जाऊ दे सरकार